शांत असं वातावरण निश्चित प्रमाणात अगदी आपल्याला जे पाहायला मिळतंय. 5 षटकांचा सामना आपल्याला गोलंदाज तयार समीर. यावेळेस अगदी आपण पाहिलंय इथे पायाच्या सायने चेंडू हाडण्याचा प्रयत्न केला गेला होता अमितने आणि चेंडू पोचल्यास रस्सी मार्चाच्या बाहेर चेंडू असेल फरार. 4 रन. चौकार खेळलाय रवीच्या बॅट मधून हा चौकार आहे. परत एकदा कव्हरला कलात्मक फटका. वा रवी जबरदस्त. इथं असणारा चाहता विकेट तयार. डावखोर हाताने मारा रवीच्या बॅट मधून चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. इथे मिळतंय या शांत वातावरणामध्ये. इथं करामत काय होणार आहे ते पाहायला खूप मजा येणार आहे. गोलंदाज तयार. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू पाठवला रवीच्या बॅट मधून मात्र लॉंगलला. खिलाडी क्या मस्तक पद असतात. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बन गए रवी. या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये रवी खूप शांत होता परंतु या मॅच मध्ये रवी खूप आक्रमक होताना पाहायला मिळालाय. वासिक वरती आक्रमण केले. परत एक हेलिकॉप्टर शॉट समोरच्या बाजूला चेंडू असेल 1/4 रन. संधी नसेल क्षेत्ररक्षकाकडे चेंडू कव्हर करण्याची. 4 रन. पंचेत म्हणून खराबी माजी सरपंच खराबाडी भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून जे बक्षीस आहे हे बक्षीस या ठिकाणी कमिटीकडे जमा पण झाले. त्याबद्दल यावेळेस शॉट ऑन पुल पावरफुल और यस सक्सेसफुल ब्यूटीफुल. 6 रन. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. एका पायावरती जोर दिला आणि मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवला. परत एकदा हा निघाली सर. थँक्यू. नाही 2 धावा. तिसरीचा प्रयत्न होईल कदाचित आणि ह्या 3 धावा पळून पूर्ण करत असताना टोटल स्कोर असेल आता 64 आणि रवी नाबाद 15 चेंडूमध्ये बनवल्यात 48 धावा. या खेळीसाठी एकदा जबरदस्त टाळ्या होणं काहीच हरकत नाहीये. 48 धावसंख्येची नाबाद खेळी.